बाजूला खेळाडू मैदानात धावत असतात, एक सिक्स पडतो, स्टेडियम मध्ये प्रेक्षक उडत असतात, पण त्या एका सिक्स वर कोणीतरी करोडो रुपये कमावतो आणि तो खेळाडू नसतो, तो असतो IPL टीमचा मालक. हो, IPL म्हणजे फक्त क्रिकेट नाही, हा आहे हजारो कोटींचा बिझनेस. आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत IPL टीमचे मालक पैसे कसे कमवतात आणि एका टीमची वर्षाची कमाई किती असते, हे सर्व जाणून घेणार आहोत आपण याच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एका टीमचा खरा प्रॉफिट किती असतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सक्सेस डायरी मराठी YouTube चॅनल. आज आपण समजून घेणार आहोत IPL टीम मालकांची कमाई कशी होते, ब्रॉडकास्टिंग राईट्स मधून किती पैसे मिळतात, स्पॉन्सरशिप मधून किती कमाई होते आणि तिकीट मधून किती कमाई होते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. IPL टीमचे मालक हे साधे सुधे लोक नसतात, हे असतात मोठे उद्योगपती. उदाहरणार्थ मुंबई इंडियन्स, रिलायन्स ग्रुप, चेन्नई सुपर किंग्स, इंडिया सिमेंट्स, RCB, युनायटेड स्पिरिट्स, KKR, शाहरुख खान. हे लोक टीम का घेतात? फक्त क्रिकेट प्रेमासाठी नाही, कारण IPL हा एका मोठा बिझनेस मॉडेल आहे. IPL टीमची सर्वात मोठी कमाई होते ब्रॉडकास्टिंग राईट्स मधून. टीव्ही आणि OTT कंपन्या IPL दाखवण्यासाठी हजारो कोटी रुपये देतात. यंदा 2026 IPL ब्रॉडकास्ट राईट्स जवळपास 48,000 कोटींना विकले गेले. हे पैसे BCCI कडे जातात आणि BCCI टीमना वाटून देते. प्रत्येक टीमला मिळतात दरवर्षी 300 ते 500 कोटी रुपये. म्हणजे टीम हरली तरी आणि जिंकली तरी 300 कोटी रुपयांची कमाई फिक्स असते. तुम्ही पाहिलंच असेल, प्लेयर्सच्या जर्सीवर खूप लोगो असतात. हे सर्व स्पॉन्सरशिप असतात. फ्रंट स्पॉन्सर, बॅक स्पॉन्सर, स्लीप स्पॉन्सर, हेल्मेट स्पॉन्सर. एका टीमला स्पॉन्सरशिप मधून 100 ते 250 कोटी रुपये मिळते. उदाहरणार्थ मुंबई इंडियन्सला 200 कोटी, RCB ला 150 कोटी, CSK ला 180 कोटी. IPL मध्ये स्टेडियम फुल भरलेले असते. एका स्टेडियम मध्ये 40,000 लोक बसतात, यापेक्षा पण जास्त असू शकते. साधारणतः तिकीट प्राइस 1,500 रुपये असते. बघा, एका मॅचची कमाई 40,000 गुणिले 1,500 म्हणजे 6 कोटी. म्हणजे 40,000 दर्शकांचे 6 कोटी फक्त तिकीट वरूनच बनते. तर एका टीमचे 7 होम मॅचेस असतात, तर 6 गुणिले 7 म्हणजे 42 कोटी. म्हणजे तिकीट मधून 40 ते 50 कोटी रुपयाची कमाई होते. आता फॅन्स काय करतात? जर्सी घेतात, कॅप घेतात, फ्लॅग घेतात. हे सर्व मर्चंडाइज असते. यातून देखील मोठ्या टीमला 20 ते 50 कोटी रुपयांची कमाई होते. RCB आणि CSK ची मर्चंडाइज सर्वात जास्त विकली जाते. विराट टीमला 20 कोटी रुपये दिले जाते, तर रनरअप टीमला 13 कोटी. पण ही मोठी कमाई नसते. खरी कमाई होते ब्रॉडकास्ट आणि स्पॉन्सरशिप मधून. आता टीमच्या मालकाला खरी कमाई कशी होते? तर मुंबई इंडियन्स सुरुवातीला 800 कोटी रुपयांची व्हॅल्यू होती, तर आज तिची 9,000 कोटी रुपयांची व्हॅल्यू झाली आहे. म्हणजे CSK सुरुवातीला 360 कोटी, तर आज 8,000 कोटीची टीम बनली आहे. म्हणजे टीम मालकांची संपत्ती वाढतच जाते. बघा, ब्रॉडकास्ट 350 कोटी, स्पॉन्सरशिप 150 कोटी, तिकीट 40 कोटी, मर्चंडाइज 30 कोटी, टोटल झाले 570 कोटी रुपयाची कमाई. यात खर्च काय आहे? तर प्लेयरची सॅलरी 90 कोटी, स्टाफ 30 कोटी, असा टोटल खर्च 120 कोटी. तसंच प्रॉफिट झाला आहे 400 कोटी. म्हणजेच IPL हा फक्त क्रिकेट नाही, हा आहे करोडांचा बिझनेस. आता तुम्हाला कळलं असेल IPL टीम मालक इतके श्रीमंत का असतात. जर तुम्हाला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहायला असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. असेच व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.